नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मसाल्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे। तर हे ओलं खोबरं आहे, तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं देखील वापरू शकता। त्याचसोबत 3 हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। सोबतच थोडेसे तीळ घेतलेले आहेत। आता आपल्याला एका पॅन मध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालूया। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर आपला कांदा या ठिकाणी अगदी व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। तर गोल्डन ब्राउन कलरचा होईपर्यंत मी या ठिकाणी कांदा जो आहे तो भाजून घेतलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। सेम पॅन मध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे। त्याचसोबत हिरवी मिरची देखील टाकलेली आहे मी, आणि खोबरं देखील अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। या ठिकाणी तुम्ही थोडंसं तेल देखील यामध्ये घालू शकता, त्यामुळे खोबरं जे आहे ते अगदी पटकन असं परतून होईल आपलं। आता तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा जो कलर आहे तो बदलायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये लसूण घालूया। सोबतच आल्याचे जे तुकडे घेतले होते ते देखील याच्यामध्ये टाकायचे आहेत, आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। तर या ठिकाणी खोबरं, हिरवी मिरची, लसूण अगदी छान असा परतून झालेला आहे। आता याच पॅन मध्ये मी जे तीळ घेतले होते आपण 1 चमचा, ते देखील ऍड केलेले आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तीळ भाजायला खूप वेळ लागत नाही, आणि आता आपण हे काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं सर्व व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही जी कोथिंबीर आहे ती देखील ऍड करून हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे। आता एक मोठी कढई घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला तेल घालायचे। साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं मी तेल यामध्ये टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर थोडेसे मोहरी, सोबतच जिरे, यामध्ये लाल तिखट घालायचे। 2 छोटे चमचे मी लाल तिखट घातलेला आहे। 3 छोटे चमचे इतका काळा मसाला घातलेला आहे, आणि 2.5 चमचे इतका धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटलेलं जे वाटण होतं ते घालायचे। मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये बिलकुलही तेल जे आहे ते दिसत नाही।
तर हा मसाला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत याला व्यवस्थित असं तेल सुटत नाही. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर मसाला शिजतोय तोपर्यंत आपण भाज्या पाहून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी 2 वांगे जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत. सोबतच एक बटाटा देखील या टाईपमध्ये मी चिरून घेतलेला आहे. गाजर घेतलेला आहे, हरभरे घेतलेले आहेत, 2 बोरं घेतलेले आहे, वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, शेवगा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा घेतलेला आहे, थोडासा फ्लावर घेतलेला आहे आणि या ठिकाणी हे वाल आहे. आणि या साईडला आपला मसाला जो आहे तो अगदी व्यवस्थित असा शिजत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं कमी झालंय. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे. तर आपण पुन्हा यावरती थोडंसं झाकण ठेवूया. आपल्या मसाल्याला छान असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. सोबतच थोडीशी हळद घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान असा शिजलेला आहे आणि मसाल्याला तेल देखील अगदी व्यवस्थित असं सुटलेलं आहे. आता एक एक करून आपण सर्व भाजीपाला जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता. या मसाल्यामध्ये सर्व भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटं आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्यामध्ये परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी जे आहे ते घालून घ्यायचे. आणि या सर्व भाज्या बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया. आता आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला भाकरी करून घेऊया.
तर या ठिकाणी आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी भाकरीमध्ये, त्यामुळे भाकरीची चव जी आहे ती अगदी छान होते. थोडं थोडं करून पाणी जे आहे ते ऍड करायचं आहे. भाकरीचं पीठ नेहमी असं कुस्करून दाबून मळायचं आहे. तर अगदी छान असं मऊ पीठ या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. तर अशी एवढी मी भाकरी जी आहे ती थापून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला तेल जे आहेत ते टाकून घ्यायचे. तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलका हाताने प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचे तीळ. त्यानंतर पुन्हा ही थोडीशी थापून घ्यायची आहे. यामुळे हे जे तीळ आहेत ते व्यवस्थित असे भाकरीमध्ये बसतात. आता ही तव्यावरती टाकून घेऊया आपण. तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर त्याला वरतून पाणी लावून घ्यायचंय. तर तवा देखील लोखंडाचाच घेतलेला आहे मी. अगदी छान अशा खरपूस भाकरी यावरती तयार होतात. यानंतर भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतरच भाकरी जी आहे ती मधून उचलायची आणि पलटायची आहे. तर लोखंडाचा तवा असल्यामुळे फार वेळ लागत नाही भाकरी भाजायला. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली भाकरी जी आहे ती भाजून झालेली आहे. आता मी ती पलटून टाकलेली आहे. व्यवस्थित अशी सर्व बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी छान भाजून झालेली आहे. याच पद्धतीमध्ये मी सर्व भाकरी बनवून घेणार आहे.
भाकरी जी आहे मी नेहमी तव्यावरतीच भाजून घेत असते. गॅसवरती मी भाकरी भाजत नाही, कारण ते आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. तुम्ही देखील भाकरी जी आहे ती तव्यावरतीच भाजून घ्या. तर तुम्ही भाजी पाहू शकता, या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे. बटाटा देखील अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता आपण ताट करून घेऊया. तर सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आपण. तर तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता, अगदी छान असा मस्त कलर आलेला आहे. सोबतच भाजीला तर्री देखील अगदी सुंदर अशी सुटलेली आहे. तर भाकरी पाहू शकताय तुम्ही, अगदी मस्त अशी फुललेली आहे. तर आपला या ठिकाणी भोगीचा नैवेद्य तयार आहे. तर हा संपूर्ण सेट जो आहे तो काशाचा आहे. तुम्हाला माहितीच असेल, या पद्धतीचे 4 सेट गुजरातवरून घेतले होते. तर मी प्रत्येक सणावाराला काशाचे भांडे जे आहेत ते काढत असते. तर तुम्ही पाहू शकता, आपली भोगीची थाळी जी आहे ती अगदी तयार आहे. चला तर आपण देवाला नैवेद्य दाखवूया.